रासाईचे 2020 संपली. तर आमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण पाडी स्पर्धा जातोय. पण विनंती तिला सन्मान करतो. एक भगत सन्मान आपण संपन्न करतो. ब्रिटिश निलेश जोरदार पण ससून जो गोल येतोय त्यांचा सुधारणा करणार सोबत आलोचन सर.
ची राहिली आहे. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय आरसीसी मोसम संघाचा ओमकार. आपण मंचावरती यायचे विनंती आहे. ओमकार आपण यायचंय. त्यांना आपण देतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब. एकदा जोरदार टाळ्या ओमकारसाठी झाल्या पाहिजेत. सन्माननीय अर्णव पवार यांच्या माध्यमातून खरं तर हा मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपल्याला मिळाला होता आणि चारही मॅचला ओमकार लगातार मॅन ऑफ द मॅच आहे. जोरदार टाळ्या. अप्रतिम कामगिरी ओमकार यांची राहिली आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण ओमकार यांना देतोय. तर स्पर्धेविषयी या ठिकाणी अभिषेक पानकर आपल्यासोबत अगदी थोडक्यामध्ये बोलतायत. विनंती त्यांना आपण बोलायचंय. नमस्कार. सह्याद्री क्रिकेट असोसिएशन रजिस्टर अंतर्गत रासाई क्रिकेट क्लब श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळ श्री रासाई चषकमध्ये ज्या सर्व संघांनी आज 16 संघांनी भाग घेतला त्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि विनिंग टीमचे टॉप 4 टीमचे मनपूर्वक आभार. मी स्पेशली आता खूप कमी वेळ आहे मी यासाठी माईक हातात घेतला की यंदा वर्षी आमच्या RCC स्पोर्ट्समध्ये अभिषेक कदम या नावाचा एक आमचा उत्कृष्ट खेळाडू तुम्हाला माहितीच असेल तर त्याच्यासाठी SCA खेळाडूंकडून खूप मोठी मदत झाली. तर SCA कमिटीचे आणि असोसिएशनचे मी मनापासून आभार मानतो. तुम्ही सर्व त्याच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून तो आज प्लेयर आपल्या सर्वांसमोर ग्राउंडमध्ये दिसतोय. अभि कदम असंच आपण SCA मधला कुठलाही खेळाडूला कधी गरज लागली तर SCA असोसिएशन कायम त्याच्या पाठीशी खंबीर उभं असेल. आपण अभिषेक कदम याला स्टेजवर बोलूया. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे तो आज आपल्यासमोर उभा आहे. ठीक आहे. हॅलो, मी अभिषेक कदम. मी मनापासून तुमच्या सर्वांचे आभार मानतो कारण तुम्ही माझ्या पाठीशी तुम्ही कायम उभं राहिलात. कारण त्या शिष्य कारण वरती आलो मलाच माहिती आहे कसा काय आलो. तुमची साथ होती, पाठताना आशीर्वाद होता म्हणून तुमच्या आशीर्वाद मी आतापर्यंत आहे. थँक्यू. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने त्याला मृत्यूच्या दाढेतून तुम्ही बाहेर काढलेलं आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांचं सहकार्य. अक्षरशः आम्ही त्याची परिस्थिती बघितली, तुम्ही पण बघितले, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने तो आज बाहेर पडला. खूप खूप अभिनंदन त्यांचं. खरं तर अभिजित कदम त्याचा पुनर्जन्म झालं असं म्हणायला हरकत नाही आहे आणि असंच झुंजत राहा, खेळत राहा. खूप खूप शुभेच्छा असतील तुला. तर आता आपण जातोय वैयक्तिक बक्षिसांकडे आपण जाऊयात. आणि या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी मात्र चांगली बॅटिंग केली आहे परंतु या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार लगावले आणि खरं तर अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. आणि या संपूर्ण SCA मध्ये बेस्ट बॅट्समन हा किताब आता जवळपास नॉमिनेट केला आहे किंवा नॉमिनेट झाला आहे. खेळाडू आहेत, संघ आहे. सुरुवातीला संघाचं नाव सांगायची गरज आहे का? सह्याद्री 11 जुगाई कृष्णा गुरव बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 80 धावा कृष्णा गुरव यांनी बनवल्यात. टाळ्या वाजत राहू द्यात. सुरेश तुकाराम पानकर यांच्या शुभ हस्ते आपण कृष्णा गुरव यांना देतोय बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 80 धावा. वेल प्लेड कृष्णा गुरव. लक्ष्मण पवार आपण या बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपण त्यांच्या शुभ हस्ते देतोय. लक्ष्मण पवार आपण या. आणि
अभिनंदन कृष्णा गुरव. कृष्णा थोडं थांबायचंय. कृष्णा गुरव यांच्यासोबत अगदी थोडक्यात चर्चा आपण करणार आहोत. कृष्णा, लगातार मॅन ऑफ द मॅच तुम्हाला मिळत आहेत, माफ करा, बॅटर ऑफ द टुर्नामेंट तुम्हाला लगातार मिळत आहेत, काय सांगाल? आणि आज फलंदाजी देखील थोडीशी विस्तृत पाहायला मिळाली आहे. ऑन साईड प्ले थोडासा थांबलाय, ऑफ साईडला देखील षटकार जायला लागलाय, काय सांगाल? आज ॲक्च्युली तब्येत ठीक नाही माझी, खरं म्हणायला गेलं तर. तरी पण टीमसाठी 100% द्यायचं हे मनात होतं आणि ते मी दिलं. थोडीशी सेमीफायनलला जरा चूक झाली तर ते मला थोडं कंट्रोल करायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, सगळ्या टीमचा खरंच खूप छान गेम झाला. आणि मी दर टुर्नामेंट सांगत आलं की हे फक्त माझ्या एकट्याचं नाही, हे माझ्या टीमचं आहे, कारण ते 11मुळं मी तिथं खेळतो. खरंच धन्यवाद. आणि खरं तर आणखी एक गोष्ट, आज एशियाचा उल्लेख झाला अभिजित कडवसाठी, त्याबद्दल देखील ऐकायला आवडेल. खरंच तो लकी माणूस आहे. मी त्याला खरंच मृत्यूच्या दारेतून तो परत आला आहे आपल्यात, आणि त्यासाठी खरंच आम्ही सगळ्यांनी त्याला हातभार लावला. आणि इथून पुढे असं काही प्रसंगावरती आला तर आम्ही सगळे फुलना फुलाच्या पाकळीत आम्ही त्या कुणासाठी मदत करू आम्ही. खूप खूप अभिनंदन आपलं. कृष्णा गुरव होते बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. कृष्णा गुरव, टाळ्या होऊन जाऊ द्या. तर या स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि फलंदाजांची अतिशय दानादान ज्या गोलंदाजाने उडवली आहे. अर्थात संघ आहे RCC मोसम धुमकवाडी, SKC धुमकवाडी, आणि गोलंदाज आहेत, गोलंदाजाचं नाव आहे हितेश. तब्बल 7 विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्यात आणि कमालीची गोलंदाजी केली आहे. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हितेश. हितेश, आपण यायचं विनंती आहे. रमेश पडिलकर, आपण या, त्यांच्या शुभास्ते आपण देतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तब्बल 7 विकेट हितेश यांनी मिळवलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये हितेश यांची राहिली आहे. टाळ्या वाजत राहू द्यात हितेशसाठी. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हितेश. हितेश थोडं थांबायचंय, हितेश सोबत देखील थोडीशी चर्चा करणार आहे. हितेश या, हितेश या, या या, विनंती आहे. तर खूप खूप अभिनंदन आपलं. काही नाही करणार, मी नाही मारणार या. तर हितेश आपल्यासोबत आहेत. हितेश, या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड तुम्हाला मिळाला आहे. नक्कीच हा अवॉर्ड तुम्ही कोणाला डेडिकेट कराल? मी हा अवॉर्ड संजय आप्पेला डेडिकेट करू शकतो, कारण का त्यांनी मला खूप मॅचमध्ये चान्स दिला आहे की तू करू शकतोस, तू हे सगळं करू शकतोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे, त्यामुळे हा अवॉर्ड मी त्याला देऊ शकतो. सेमीफायनलमध्ये खूप साऱ्या धावा म्हणल्या पहिल्यांदा बॅटिंग करताना. फायनलमध्ये काय प्लॅन चुकले, काय सांगशील? रन थोडे कमी झाले आणि बॉलिंगमध्ये थोड्याशा चुका झाल्या, त्यामुळं आज आम्ही पराभूत झालो. एकूणच स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील ऐकायला आवडेल. आयोजन खूप सुंदर आहे. असं आयोजन अजूनपर्यंत मी बघितलेलं नाही आणि हे पहिल्यांदा बघतो असं आयोजन. खूप खूप अभिनंदन तुमचं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हितेश आहेत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा देखील अवॉर्ड स्पर्धेमध्ये आहे आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट संघ आहे SKC धुमकवाडी आणि खेळाडूचं नाव आहे ऋषिकेश. ऋषिकेश, आपण देखील यायचं विनंती. या, सन्माननीय विनायकजी कडव साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ऋषिकेश. एकदा जोरदार टाळ्या ऋषिकेशसाठी झाल्या पाहिजेत. ऋषिकेश, आपण देखील थांबायचंय. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ऋषिकेश आहेत. संजय इडके सोबत देखील बोलणार आहे मी नंतर. तर या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर तुम्ही ठरलायत. हा अवॉर्ड जो मिळालाय तो कोणाला डेडिकेट कराल? हा अवॉर्ड माझ्या मी टीमला डेडिकेट करेल, कारण मला ते 11मध्ये चान्स देतात, माझा विश्वास दाखवतात, मला पॉवर प्लेला बाहेर उभं करतात आणि मी माझ्या टीमचा आभार मानतो, मला 11मध्ये खेळायला घेतात. आणि बेस्ट फिल्डर तुम्ही राहिलेत, किती आनंद आहे.
मी 5 वर्ष खेळतोय, अजूनपर्यंत मला बेस्ट फिल्डर कधी भेटलं नाही आणि मी फिल्डिंगसाठीच असतो माझ्या टीममध्ये हार्दिक पांड्यावानी. खूप मोठा अवॉर्ड आहे. इथून पुढे प्रत्येक आयोजकाला माझी विनंती आहे, बेस्ट फिल्डर ठेवत जा. असे खेळाडू देखील असतात, त्यांना तो अवॉर्ड मिळतो आणि 5 वर्षातून पहिल्यांदा अवॉर्ड मिळाला आहे. खूप आनंद आहे एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल. अगदी थोडक्यामध्ये आयोजन म्हणायला गेलं तर त्यांचं हर वर्षी चांगलंच असतं. मागच्या वर्षी पण चांगलं होतं, ह्या वर्षी पण देखील चांगलंच आहे आणि ट्रॉफ्या पण त्यांनी चांगल्या ठेवलेत, जेवण वगैरे सगळं चांगलं होतं. आपले देखील मनापासून आभार. वेल प्लेड. आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड मिळतोय ऋषिकेश यांना. अभिनंदन आपलं. तर RCC मोसम संघाचे खेळाडू काहीतरी आपल्यासोबत संवाद साधतायत. विनंती आपण यायचे, विनंती आपण या. ज्यांना ज्यांना बोलायचं विनंती आपण या. प्रसाद झोरे आपलं मनोगत या ठिकाणी ठेवतील या स्पर्धेच्या माध्यमातून. First of all, thanks for the RCC Mosam for win the first match tournament. आणि मी सगळ्या RCC शंभूना टीमचं आभार मानतो की आम्हाला इथे त्यांनी चान्स दिला खेळायसाठी आणि असोसिएशनचं खूप आभार मानतो. आमचं एक RCC मोसमचं एक स्वप्न होतं. जेव्हा आम्ही लहानपणापासून खेळत होतो तेव्हा आमच्या टीमचं म्हणजे असं कुठं जे आम्ही सगळे एका बॅचमेटचे आहेत, आम्हाला कुठे नंबर, फक्त आम्ही एक बांधाव बसून बघत होतो की तेव्हा एक मोठ्या टीम होत्या की A1 जुगाय LSC म्हणून नाव होतं, परत पांढरेपाणी होती. त्या टीमचं एक धुमकवाडी कायम नाव असायचं की चल ते लोक नंबर मारतात. आमचं एक स्वप्न होतं की आम्ही पण ते करून दाखवू आणि आता एक 3 वर्षे झाली आम्ही त्या लेवलचं क्रिकेट खेळतो आहे आणि आता आम्ही टॉपमध्ये आहे. कुठेही जा फायनल सेमीफायनलला टॉपमध्ये आहे. तर थँक्स फॉर RCC मोसम फॉर विनिंग द टुर्नामेंट. थँक्यू. चॅम्पियन ते राहिलेत आणि खरं तर संधी मिळत नव्हती कुठेतरी. पहा प्रत्येकाला असं सुरुवात असते आणि खरं तर अगदी शून्यातून सुरुवात करूनच कुठलंही काम पूर्णत्वास जात असतं, याची प्रत्येकाला खरं तर जाणीव असायला पाहिजे. आणि आता आपण मॅन ऑफ द सिरीजकडे देखील जातोय आणि मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड इथे आपण पाहतोय. संघ आहे RCC मोसम. त्या खेळाडूंना धावा देखील बनवल्यात, विकेट देखील मिळवल्यात, फिल्डिंग देखील चांगली केली आहे. संघाचं नाव आहे RCC मोसम आणि खेळाडू आहेत कोण? ओमकार. तब्बल 49 धावा आणि 4 विकेट स्पर्धेमध्ये मिळवल्यात. ओमकार यांना आपण देतोय मॅन ऑफ द सिरीजचा किताब. ओमकार आपण या. सुरेश पानकर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड ओमकार यांना. अभिनंदन ओमकार. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ओमकार. टाळ्या. ओमकार थोडंसं थांबायचंय. ओमकार सोबत देखील आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. ओमकार, फर्स्ट ऑफ ऑल अभिनंदन तुमचं आणि खूप चांगला परफॉर्मन्स राहिला. खरं तर आज प्रत्येक ठिकाणी पहिली मॅच मला वाटतं सोडली तर प्रत्येक ठिकाणी खूप तुम्ही खरं तर बॉक्स टिक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय सांगाल? बॅटिंग लागत नव्हती, 3 मॅच झालं मागचे, तर आज जरा चांगली लागत होती पण तरी पण विकेट जायत होता स्वतःहूनच, काय माहीत नव्हतं. पण तरी लास्टला बॅटिंगला जोर आला, बॅट लागायला लागले मध्ये मध्ये बॉल बॅटच्या मध्ये, चांगली बॅटिंग लागली. टीमनं पण कमबॅक करत होते की खेळ तू गेम खेळ, तू सिंगल डबलला जाऊन तुझा नॅचरल गेम जे आहे तो खेळ. तर सिंगल डबलच्या नादात मी विकेट टाकतो, त्यामुळे जरा चांगलं वाटलं की बॅटला लागत होते मध्ये बॉल, तरी पण सिंगल डबलच्या नादात पण. थँक्यू. आणखी एक प्रश्न आहे. शेवटच्या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये खूप चुका RCC मोसम संघाने केल्या, त्या चुका कधीही पाहायला मिळत नाही. आज का चुका झाल्या? काय माहीत, गडबड करत होते टीम आमची काय करून आले काय माहीत, तू लय टाईम बसले त्यामुळे झालं असेल. कारण की सकाळनं गॅप खूप पडत होता आमच्यामध्ये. पहिली मॅच आमची प्रत्येक वेळी असं वाटतं आम्हाला पहिली मॅच आमचीच येते त्यानंतर लय टाईम बसतो आम्ही. त्यानंतर बॉडी थंड होती, गरम असली की जरा जोश असतो एक अंगात की चालू राहून दे मॅच, त्यामुळे होते. आणि लय म्हणजे आत्तापर्यंत खेळण्यापेक्षा लय घाण फिल्डिंग झाली आमची. आम्ही त्याला चांगली करण्याचा प्रयत्न करणार आणि असं परत नाही होणार ही आमची प्रयत्न राहील आमचं. असं आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड तुम्हाला मिळाला आहे, हा अवॉर्ड कोणाला डेडिकेट करणार? या अवॉर्ड मी माझ्या टीमला, माझ्या फॅमिलीला डेडिकेट, कारण की मला खेळायला देतात. कारण की मी सॅटर्डेपर्यंत कामावर असतो, एक दिवस भेटतो
प्रॅक्टिस भेटत नाही की करायला. जर आता असोसिएशनच्या डेली मॅच आहे संडेला भेटत नाही. एखाद वेळी भेटली तर प्रॅक्टिसचं साधनालाच असते मी कायम पडीक दिवसभर. त्यामुळे चांगली बॅटिंग लागते हे माझं चांगलं वाटतं. एकूणच स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आणि आज 4 षटकांची फायनल तुम्हाला खेळायला मिळाली त्याबद्दल खूप चांगलं नियोजन होतं शंभूण्याचं. असंच चांगलं पुढच्या टीमने पण करावं आमची अशी इच्छा आहे की 4 ओव्हरची फायनल व्हावी. चांगली मजा येते 4 ओव्हरमध्ये. कमी ओव्हर झाले की खेळायला भेटत नाही, गेम दाखवा येत नाही किंवा लवकर मॅच संपून जाते किंवा 1 साईड मॅच होतात काय तर बॉलिंगला पण बॉलरला दाखवा येत नाही की गेम काय आहे. तर 2 ओव्हर 3 ओव्हरची ओव्हर नाही, 4 ओव्हर 5 ओव्हर झाली की मजा येते खेळायला अजून जरा. खूप खूप अभिनंदन तुमचं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ओमकार, जोरदार टाळ्या. तर क्रमांक 1 पासून सुरुवात करावी असं मला वाटतं. कुणीही थांबत नाही, कारण क्रमांक 1 ची ट्रॉफी आपण ज्यावेळेस शेवटी देतो त्यावेळेस बाकीच्या ट्रॉफ्या बाकीची टीम ज्या असतात त्या फोटो काढायला जात असतात. त्याच्यामुळं क्रमांक 1 पासून आपण सुरुवात करूयात, कारण महत्त्वाचा चषक क्रमांक 1 ला जातो. थोडासा वेगळा पायंडा आहे, परंतु आपण क्रमांक 1 पासून सुरुवात करूयात. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन आहे रासाई क्रिकेट क्लब मोसम. विनंती आपण या. आणि त्यांना आपण मेडल देखील देणार आहोत. संपूर्ण संघ आपण वरती यायचंय. सर्वांना आपण 1 बाय 1 मेडल देणार आहोत. या स्पर्धेचा चॅम्पियन आहे रासाई क्रिकेट क्लब मोसम. संपूर्ण खेळाडू आपण मंचावरती या. सर्वांसाठी मेडल आहेत. मोसम संघ शेवटपर्यंत थांबून राहायचंय. फोटो सेशन तुम्ही नंतर करा. तुम्हाला अगोदर वरती यासाठी बोलवलं की शेवटी कोणीच राहत नाही, मग चॅम्पियनची मजा जाऊन निघून जाते. वेल प्लेड बॉईज. आणि थोडंसं बोलण्यासाठी मलाही कुठेतरी एक गोष्ट आहे, परंतु माझी एक इच्छा आहे की जशी फिटनेस RCC मोसम संघाची तशीच सगळ्या संघांनी करावी. एकदा यांच्या फिटनेससाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि खूप खूप अभिनंदन RCC मोसम टीम आपलं. या स्पर्धेचे चॅम्पियन आहेत आणि क्रमांक 1 ची ट्रॉफी देण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करतोय मारुती अण्णाजी पवार यांना आपण इन्व्हाइट करतोय. रुपेश पवार, अभिषेक पवार, आपण सर्वजण या. आपल्या सर्वांच्या हस्ते क्रमांक 1 ची ट्रॉफी आपण देतोय या स्पर्धेचे चॅम्पियन RCC मोसम. जोरदार टाळ्या. सगळे असे या, घोळक्याने या. या बाजूने चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट RCC मोसम. वेल प्लेड बॉईज. आणि आपलं मनापासून अभिनंदन RCC मोसम संघ. कॅप्टन फक्त थांबायचं RCC मोसम संघाचे. 1 मिनिट फक्त थांबायचं. 1 मिनिटामध्ये संपवतो आता. थोडा जास्ती वेळ आज गेला या. तर खरं तर तुम्ही चॅम्पियन राहिला त्या स्पर्धेचे आणि फायनलमध्ये थोडीशी गडबड क्षेत्ररक्षणामध्ये पाहायला मिळाली. काय सांगाल? पहिलं तर RCC सेंबवणे यांच्या टीमचं आम्ही अभिनंदन हे धन्यवाद करतो की त्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम केल्याबद्दल. जेवणाची पण दुपारी सोय केली त्याबद्दल पण आम्ही त्यांचं धन्यवाद करतो. आणि दिवसभर सकाळी पहिली मॅच झाल्यापासून आम्हाला पूर्ण 1 तास 1.5 तास बसून राहावं लागतं. त्यानंतर मग आमचं जरा वातावरण थंड होऊन जातं. त्यानंतर मग टीमचं पण आमचं जरा संतुलन हे होऊन जातं. नंतर पुन्हा मॅचमध्ये आल्यानंतर पुन्हा कमबॅक करा, पुन्हा 2 तास थांबा. मग त्यामुळे जरा पोरांचं मुलांचं आमच्या सगळं हे होऊन जातं. त्यामुळे गडबड होऊन जाते. तरी पण आम्ही ट्राय करू चांगलं प्रयत्न करण्याचं किंवा क्षेत्ररक्षणात बदल करण्याचं. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील अगदी थोडक्यात ऐकायला आवडेल. 24वे वर्ष आहे. 24 वर्ष एखादी स्पर्धा अविरत चालू होते, त्याविषयी देखील ऐकायला आवडेल. आयोजन तर 1 नंबर फर्स्ट क्लास होतं. सगळ्या टीममध्ये आम्ही बघतो एवढ्या ह्याच्यात तर आम्हाला छानच वाटतं की आयोजन करणारी जी कमिटी असते त्यामध्ये एकजूट असणं महत्त्वाचं असतं. ज्या एकजूट असेल तरच तुमचं आयोजन चांगलं होणार, नाहीतर आयोजनामध्ये सगळा गोंधळ होऊन जातो.
जर त्यामुळे आर सी सीचा आम्ही धन्यवाद करतो. एकजुटीने कार्यक्रम करतात. पुन्हा एकदा धन्यवाद. पहिली ट्रॉफी जिंकली आहे, किती आनंद आहे. पहिली आमची आता ह्या सीझनची 5वी ट्रॉफी आहे. टोटल आम्ही 4 मारल्याने ही आज 5वी आहे. त्यामुळे खूप आनंद आहे. आमच्या टीमचं सपोर्ट खूप एकदम स्ट्रॉंग आहे आणि टीमचं बॉलर बॅटिंग पूर्ण ऑल ह्याच्यात आम्ही एकदम सरस असल्यामुळे आम्हाला अजूनपर्यंत तरी काय त्रास वाटत नाही आहे आणि यापुढे पण आम्ही प्रयत्न तसेच ठेवू. खूप खूप अभिनंदन आपलं आणि आपल्या टीमचं. धन्यवाद. त्यानंतर क्रमांक 2 कडे आपण जातोय आणि क्रमांक 2चा मानकरी SKC धुमकवाडी, रनर अप ऑफ द टुर्नामेंट SKC धुमकवाडी. संपूर्ण संघ वरती यायचं विनंती आहे. सर्वांसाठी मेडल आहेत. आपण सर्वजण समोर या. 1 बाय 1 यायचं विनंती आहे. SKC धुमकवाडी. थोडेसे प्रयत्न कमी पडले फायनलमध्ये. ज्या पद्धतीने सेमीफायनलमध्ये खेळले SKC धुमकवाडी, लाजवाब क्रिकेट पाहायला मिळालंय, परंतु थोडेसे प्रयत्न कमी पडत आहेत SKC धुमकवाडी संघाचे आणि या स्पर्धेचे रनरअप ते राहिलेत. अर्थात क्रमांक 2चे मानकरी आहेत SKC धुमकवाडी. संपूर्ण संघ आपण वरती यायचे विनंती आहे. SKC धुमकवाडी क्रमांक 2चा मानकरी एकदा जोरदार टाळ्या. आणि या ठिकाणी बक्षीस देण्यासाठी, ट्रॉफी देण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय कृष्णाजी पानकर, अभिषेक पानकर, अमोल पानकर या तिघांना मी इन्व्हाइट करतोय. रवी पानकर आपण देखील या. या सर्वांच्या शुभ हस्ते आपण देतोय क्रमांक 2ची ट्रॉफी आणि क्रमांक 2चा विजेता आहे SKC धुमकवाडी. एकदा जोरदार टाळ्या धुमकवाडी संघासाठी सर्वांच्या झाल्या पाहिजेत विनंती आहे. थोड्या वेळ फक्त थांबा. RCC मोसम टीम क्रमांक 2चा मानकरी आहे SKC धुमकवाडी. जोरदार टाळ्या. कॅप्टन आपण थांबायचं SKC धुमकवाडी. फोटो सेशनसाठी जाऊ नका विनंती आहे. SKC धुमकवाडी लवकर ट्रॉफी मिळाली आहे, फोटो सेशनसाठी जायचं नाही. कॅप्टन थांबायचं विनंती आहे. संजय येडगे आपल्या सोबत आहेत. संजय, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आपलं. आणि खरं तर सेमीफायनलमध्ये खूप जोरदार तुम्ही खेळले. अगदी संजय येडगे यांची बॅटिंग अगदी बहारात आली होती. प्रत्येकाने बॅटिंग केली आणि सरळ बॅटने जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न केला. फायनलमध्ये काय चुकलं? फायनलमध्ये आमचे थोडे रन कमी पडले. जर 50पर्यंत असते तर मॅच झाली असती. आणि एकूणच स्पर्धेच्या आयोजनाबद्दल ऐकायला आवडेल, कारण 24 वर्ष अविरत ही स्पर्धा चालू आहे. आणि खूप छान लेख मगाशी कोणी लिहिला होता? सुनील पवार यांनी लिहिला होता. स्पर्धेविषयी ऐकायला आवडेल. स्पर्धेबद्दल जर बोलायला गेलं तर आम्ही जन्माच्या आधीपासून हे लोक आयोजन करतात, तर आपण जास्त काय नाही बोलू शकत. यांचं आयोजन एक नंबरच असतं. आणि सर्वप्रथम ही सह्याद्री क्रिकेट असोसिएशनमध्ये मला वाटतं 8वी का 9वी टुर्नामेंट आहे. एवढे मान्यवर पहिल्यांदाच आहेत, एवढे कुणाचेच नव्हते. या लोकांचे प्रत्येक एकी असते गावाची पूर्ण, त्याच्यामुळे एवढ्या मस्त एकदम टुर्नामेंट यांचे आयोजित होते. सर्व सकाळपासून सर्व सामने वगैरे व्यवस्थित. सकाळचे यांची गावकरी मंडळी आले, ते अजूनपर्यंत थांबले, त्याचे आम्ही आभार मानतो सर्वप्रथम. आणि क्रमांक 2ची ट्रॉफी मिळाली, किती आनंद आहे, काय सांगाल? लगातार 4-5 टुर्नामेंट आम्ही हरत होतो, आता रनरअप आहे, त्यामुळं मस्त वाटतंय. अभिनंदन आपलं देखील. संजय येडगे होते संघनायक या ठिकाणी आपण पाहतोय SKC धुमकवाडी संघाचे. आणि त्यानंतर थोड्या वेळ थांबायचंय धुमकवाडी, विनंती थोड्या वेळ थांबा. त्यानंतर क्रमांक 3चं बक्षीस आपण देतोय आणि क्रमांक 3चे मानकरी आहेत जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी. संपूर्ण संघ वरती यायचं विनंती आहे. सन्माननीय गणेशजी पवार साहेब आपण या. योगेश पवार आणि गणेश पवार आपण या समोर. या दोघांच्या शुभ हस्ते आपण क्रमांक 3चं बक्षीस या स्पर्धेमधलं देतोय आणि क्रमांक 3चे मानकरी आहे जय शिवराय स्पोर्ट हिंगाणेवाडी.
गणेश पवार हे कोल्हापूरवरून आपल्या मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांनी 1 डेमध्ये कोल्हापूर टू मुंबई असं रिटर्न मारलेलं आहे. त्यांच्यासाठी RC स्पोर्ट्सकडून एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. क्रमांक 3चा मानकरी आहे जय शिवराय स्पोर्ट हिंगणेवाडी. एकदा जोरदार टाळ्या. हिंगणेवाडी टीमचा कॅप्टन थांबायचं फक्त. आणि खरं तर अगदी वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे या ठिकाणी जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी संघाला. आणि क्रमांक 3चे मानकरी राहिलेला आहात, काय सांगाल? गेली 3-4 संडे आम्ही नम्रातच आहे. काही ना काहीतरी असतेच वाट्याला, काहीतरी चुका होतात पण सुधारायचा प्रयत्न करतोय. आता कॅमेरा बंद झाले बघतो चुका बघावंच लागतात, त्याशिवाय होत नाही. खूप स्ट्रगल करून हे जमवलं आहे आणि ते कुठेतरी हातात जाताना खूप वाईट वाटतं. पण ते सुधारायला प्रयत्न करायला लागेल. प्रत्येक संडेला पूर्ण सकाळपासून रात्रीपर्यंत एफर्ट असतो. आम्ही पण 8 दिवस काम करून थकतो. 9वा दिवस इथं घालवतो, 8वा दिवस इथं घालवतो. त्यामुळे चुका पण बघायला लागतात. क्रमांक 3चे मानकरी राहिलेला आहात आणि एकूणच संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? जानेवारीमध्ये आम्ही आयोजन केलं होतं. आयोजन करताना खूप कष्ट करायला लागतात आणि आम्ही केलं त्याच्यापेक्षा आम्हाला इथे खूप चांगलं वाटलं आयोजन केलेलं. आम्ही पुढच्या वर्षी कराल तेव्हा आम्ही सेम असं करण्याचा प्रयत्न करू. आणि क्रमांक 3ची ट्रॉफी मिळाली आहे त्याच्यावरती किती आनंद आहे, काय सांगाल? आनंद आहे पण आम्हाला 1 नंबरपर्यंत पोचायचं आहे. आम्ही टेनिस रबर बॉलपासून सुरुवात केली. आमच्या 8-9 ट्रॉफ्या झाल्या आतापर्यंत. आम्ही 2 नंबरपर्यंतच अडकलो आहे पण आम्हाला टॉप गाठायचं आहे आणि आम्ही गाठणार. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला टॉप गाठण्यासाठी. अभिनंदन. आपलं क्रमांक 3चे मानकरी आहेत जय शिवराज स्पोर्ट हिंगणेवाडी. आणि आता क्रमांक 4ची ट्रॉफी आपण या ठिकाणी देणार आहोत. क्रमांक 4चे मानकरी आहेत सह्याद्री 11 जुगाई. संपूर्ण संघ वरती यायचं विनंती आहे. आणि वरपे परिवाराच्या माध्यमातून ही ट्रॉफी दिली आहे. आपण सर्वजण या. युवराज वरपे आपण यायचं, शुभम वरपे आपण देखील या, सुहास वरपे आपण देखील यायचंय. सर्व वरपे परिवार आपल्याला विनंती आपण या. आणि क्रमांक 4ची ट्रॉफी आपण देतोय सह्याद्री 11 जुगाई या संघाला. शंकर बाबाजी वरपे यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आहे आणि वरपे परिवाराच्या माध्यमातून खरं तर ही ट्रॉफी दिली जाते. सह्याद्री 11 जुगाई क्रमांक 4चा मानकरी. अभिनंदन टीम. कॅप्टन थांबायचं विनंती आहे. सह्याद्री 11 जुगाई संघाचे संघनायक आपण थांबायचे. संकेत आपल्या सोबत आहेत. संकेत, खरं तर आज देखील खूप वेगाने गाडी चालली होती आणि कृष्णा गुरव थोडेसे लवकर बाद झाले, ब्रेक लागला गाडीला, काय सांगाल? ॲक्च्युली ह्या पहिल्या स्पर्धेविषयी सांगतो. रासाई चषक खूप चांगला स्पर्धा आयोजित केली आणि स्पर्धा पारही पाडली. स्पर्धा करणं ही ॲक्च्युली स्पर्धा ठेवणं सोपं असतं पण ते स्पर्धा पूर्ण पार पाडून निभावणं हे खूप अवघड असतं. अभियान टीम खूप धन्यवाद, तुम्ही चांगली स्पर्धा केलीत. आणि कृष्णाला सांगायचं झालं तर आमची टीम आज 2-3 प्लेयर नव्हते तरी हा खेळ आहे. तो लवकर आऊट झाला त्यामुळे आम्हाला पण थोडंसं बॅकफुटला यावं लागलं. पण ठीक आहे, आम्ही आता स्पर्धा खेळतोय, जिंकतोय, चढउतार होत राहतात. नेक्स्ट टाईम प्रथम क्रमांक पटकवू नक्कीच. काय चुका झाल्या, काय सांगाल? नक्की काय चुका झाल्या? सेमीफायनलमध्ये काय गणित चुकलं, काय सांगाल? ॲक्च्युली गणित फर्स्ट ओव्हर माझी होती, माझ्या ओव्हरला स्कोअर दाबला पाहिजे होता पण तो स्कोअर जास्त गेला, 20 धावा गेला मला. त्याच्यानंतर तरी पण स्कोअर झाला, आवरला आम्ही, पण कृष्णा आऊट झाला लवकर त्याच्यामुळे आम्ही हारलो असं म्हणेल मी. अभिनंदन आपलं देखील. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल सगळ्यांनीच कौतुक केलंय, आपलं देखील अभिनंदन. क्रमांक 4चे मानकरी आहेत या ठिकाणी सह्याद्री 11 जुगाई. आणि एकूणच पुन्हा एकदा संपूर्ण संघांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानतोय. आणि आयोजकांनी अतिशय खरं तर चांगलं आयोजन केलं. आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून कौतुक.
आणि कुणाचा मान सन्मान जर आमच्याकडून चुकून राहिला असेल तर आपला शाब्दिक शब्दसुमनांनी आम्ही सन्मान करतो आणि दिलगिरी देखील व्यक्त करतो. आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले या स्पर्धेला त्यांच्या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि खरं तर ज्या गोष्टीला सुरुवात आहे त्या गोष्टीचा शेवट देखील असतो. या स्पर्धेला आपण शेवटाकडे घेऊन जातोय, परंतु तुम्हा सर्वांचं कौतुक एवढंच सांगेल जाता जाता. अगदी कुसुमाग्रज यांची एक कविता आहे, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला बोललावरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत कसली चूल विजली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. तुमच्यासाठी ही कविता होती. खूप छान आयोजन तुम्ही केलं. अरे राहू दे, हरकत नाही. खूप छान आयोजन तुम्ही केलं. तुमचं सर्वांचं मनापासून कौतुक आणि मनापासून आभार. आता इथे आपण थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम सर्वांचं कौतुक. थँक्यू सो मच. RCC स्पोर्टच्या सर्व खेळाडूंनी मान्यवरांनी स्टेजवरतीच थांबायचं एक 5 मिनटं, त्याच्यानंतर आपण वाइंड अप करू. धन्यवाद.